नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत। तर त्यासाठी मी हे पहा इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदळाचे पापड बनवताना ना रेशनिंगचे किंवा जयाचे असे जुने तांदूळ घेतात। तर मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। आता आपण हे धुवून घेणार आहोत। एक 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे। आता मी हे धुवून घेतलेले आहेत तांदूळ। आता आपल्याला ना हे 3 दिवस असे भिजत ठेवायचे आहे। आता हे मी आज सकाळी धुवून ठेवलेले आहेत। तर ते आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी यामधलं पाणी काढून पुन्हा यामध्ये पाणी टाकणार आहे आणि तसंच झाकून ठेवणार आहे। असं मी सलग 3 दिवस करणार आहे। आपल्याला तांदूळ आता दुसऱ्या दिवशी तांदूळ पाणी काढतो तेव्हा चोळून नाही घ्यायचे। आता हा पहा तिसरा दिवस। आता मी हे पाणी काढून घेणार आहे आणि पाणी काढून घेताना ना तांदूळ चोळायचे नाहीत, कारण आपले तांदूळ हे 3 दिवस भिजत ठेवलेले त्याच्यामुळे ते मऊ झालेले असतात। तर आता आपल्याला यातलं फक्त पाणी काढून घ्यायचं आहे। आता मी यातलं फक्त पाणी काढून घेणार आहे आणि दुसऱ्या पाण्यात फक्त धुवून घेणार आहे। आता हे पाणी काढून त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकणार आहे आणि काढून घेणार आहे। आता हे पहा मी हे तांदूळ उपसून घेतलेले आहेत एका फडक्यामध्ये। आता एक 5-6 मिनिट आपण हे असेच ठेवणार आहोत आणि त्यानंतर मी हे तांदूळ उन्हामध्ये सुकत लावून घेणार आहे। तर तांदूळ सुकून आले। आता हे पहा मी तांदूळ चांगले उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत आणि चांगले साफ पण करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी जिरं टाकणार आहे 2 चमचे आणि त्याच्यानंतर 1 चमचा काळी मिरी आणि 100 ग्रॅम साबुदाणे। तांदळाचे पापड करताना ना हे असे जाडे साबुदाणे टाकलेत ना तर पापड मस्त फुलतात। आता हे साबुदाणे टाकलेले आहेत आणि साबुदाणे जाडे घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपण हे दळून आणणार आहोत चांगलं बारीक असं। आता हे पहा मी पीठ दळून आणलेलं आहे। आता हे पहा मी हे पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे। आता हे मेजर कप आहे माझ्याकडे। या मेजर कपने मी 2 कप पीठ घेणार आहे। तर आपल्याला 2 कप पीठ घेतलं तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाणी आपण 2 कप घेणार आहोत। तर पीठ पण आपल्याला 2 कपच घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं असं कप मध्ये दाबून भरायचं आहे, कारण आपलं 2 कप जर पीठ पाणी असेल त्यापेक्षा 1-2.25 कप पीठ असेल ना तरी काहीच हरकत नाही, पण पीठ कमी नसलं पाहिजे। तर मी आता इथे 2 कप घेणार आहे। तर हे पहा मी मिरची घेतलेली आहे 7-8, त्याच्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मी पापड हे मिरची पावडर नाही टाकत पापडामध्ये, कोथिंबीर मिरची आणि लसूणचे आपण पापड करणार आहोत। तर मग आता हे सर्व मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहा आपण इथे 2 कप पीठ घेणार आहोत। तर आपल्याला पाणी पण तेवढंच घ्यायचं आहे, जेवढं पीठ घेणार आहोत तेवढं पाणी घ्यायचं। आता मी इथे 2 कप पाणी घेणार आहे। आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे। तर हे पहा आता आपलं पाणी उकळते, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे 1 चमचा। तो असा कुस्करून टाकायचा आपल्याला, कारण असं कुस्करून टाकलं की आपल्याला पापड लाटताना त्रास नाही होत, फाटत वगैरे नाही पापड आपले आणि दिसायला पण छान दिसतात। त्याच्यानंतर हा पहा मी इथे पापड खार घेतलेला आहे। आपण इथे 2 कप पीठ घेतलेला आहे, तर मी 1 कपला 2 चमचे पापड खार घेतलेला आहे आणि हा पापड खार हे पहा आपण हा पापड खार ना आपण कांदा पोहे खायचा चमचा आहे ना ते 4 चमचे मी इथे टाकलेले आहेत। आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे वाटून घेतलेलं ते पण आपल्याला टाकून द्यायचं आहे याच्यामध्येच।
थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. आता आपल्याला चांगलं उकळ यायला पाहिजे या पाण्याला. उकळ आला ना हीच आपल्याला पीठ टाकायचं. उकळ यायच्या आधी पीठ आपल्याला यामध्ये नाही टाकायचं. पहा तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला मस्त उकळ आलेला आहे. आता आपण यामध्ये पीठ टाकणार आहोत. टोप घेताना ना असं मोठाच घ्या, म्हणजे पीठ वगैरे आपल्याला व्यवस्थित यामध्ये कालवता येतं. आता आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे. हे पहा, आता आपण 2 कप पाणी घेतलेलं आहे, तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता लगेच मिक्स करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित खालपर्यंत आपलं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 2 कप पाणी टाकलेलं आहे, 2 कप पीठ टाकणार आहोत. थोडंसं पीठ जास्त चालू शकतं, पण कमी नाही टाकायचं 2 कप पेक्षा. कारण 2 कप पाणी घेतलं तर 2 कप पेक्षा थोडंसं पीठ जास्त चालू शकतं. म्हणजे 2 कपच्या बदली तुम्ही थोडंसं 2.5-2.25 कप पीठ घेतलं ना तरी चांगलं आहे. आता आपलं हे चांगलं कालून झालेलं आहे. आता आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि 4-5 मिनिट वाफ द्यायची आहे. एकदम कमी गॅस करायचा आहे. आता एक 5 मिनिट झालेली आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. उतरवल्यानंतर आपल्याला लगेच पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आणि लगेच मळून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. मी सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ गरम आहे. तर आपण ना हाताने न करता आम्ही ते पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे, त्यामुळे हे आपल्याला ना आधी असं चांगलं मळून घ्यायचं आहे. कारण पीठ जास्तच गरम आहे आणि आपल्याला गरम असताना चांगलं मळून पण घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ना पापड पण मस्त होतात, लाटायला मिळतात छान आणि होतात पण मस्त. थोडा जोर द्यायचे चांगलं आणि असं मॅशरने किंवा तुमच्याकडे असं मॅशर नसेल तर तुम्ही तांब्या किंवा वाटीने असं करू शकता. आणि आता थोडंसं पाणी घ्यायचं असं. आता मी चांगलं मॅशरने पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चांगलं पटापट गोळे करून घ्यायचे. थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे. ना चांगली ऊब मिळते पिठाला. असं पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला मळायचं नाही. गरम असताना तसे साधे छोटे छोटे गोळे करायचे आणि मग पुन्हा पीठ मळून घ्यायचं. थोडंसं हाताला पाणी लावायचं. आपण कोथिंबीर मिरची टाकली ना त्याच्यामुळे कलर बघा किती मस्त आले पिठाला. तुम्ही त्याबद्दल मिरची पावडर पण टाकू शकता. काढून घ्यायचं चमच्याने. आता हे पहा मी गोळे करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला एका टोपामध्ये किंवा डब्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत असेच. आणि मग तुम्ही एक एक मळून घेतलात ना तरी चालणार आहे, किंवा तिन्ही हे एकत्र मळून घेतलेत आणि मग टोपात किंवा डब्यात झाकून ठेवलेत ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी हे 2 गोळे झाकून ठेवणार आहे. हे नंतर मळणार आहे.
आणि चांगला मळून घ्यायचा। तर आपण गोळे असे चांगले मळून ठेवलेले आहेत। आता त्यातलं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे। आपल्या हाताला थोडंसं पाणी लावायचं, पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं। हे तांदळाच्या पापडसाठी ना पीठ ना चांगलं मळणंच महत्त्वाचं आहे। आता हे पाणी हाताला पाणी लावल्यानंतर पुन्हा एकदा मळून घेतलं। आता थोडंसं हाताला तेल लावायचं आणि आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या। असं लांब करायचं आणि असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या। आपल्याला पापडाचा आकार किती मोठा छोटा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला गोळी करायची आहे। आता मी अशा सर्व गोळ्या करून घेणार आहे। तर हे मी गोळी घेतले, चांगली पिठात टाकून घ्यायची आणि आपल्याला आता पापड लाटून घ्यायचे। असं पीठ चांगलं मळलेलं असेल ना तर आपले पापड पण मस्त होतात, अजिबात लाटताना फाटत वगैरे नाही। आपल्याला किती पातळ हवे त्याप्रमाणे करायचं। तांदळाचे पापड ना एकदम पातळ केले की ते तळताना फुलतात पण मस्त। मस्त लाटून घ्यायचंय पापड। पातळ लाटलेत ना तर ते तेलामध्ये मस्त फुलतात। लाटायला एकदम मस्त येतात, पापडांची खोय चांगली झाल्यामुळे। हे पहा असे पातळ आपल्याला पापड लाटून घ्यायचे। आता मी असे सर्व लाटून घेणार आहे आधी। आता हे पहा जसे माझे पापड लाटून होतात ना तसे तसे मी सुकत लावून घेते। आता आपण हे आज सुकत लावलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पण आपल्याला चांगले पापड सुकवून घ्यायचे आहेत आणि मग तळणार आहोत आपण, कारण आपले वर्षभरासाठी हे पापड आहे त्याच्यामुळे चांगले 2 दिवस उन्हामध्ये आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत। तर आपले पापड मस्त सुकलेले आहेत, मी दुसऱ्या दिवशी पण मस्त हे सुकून घेतलेले आहेत। आता आपण तळून घेणार आहोत। आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, आपल्याला तेल ना चांगलं कडकडीत असं तापलेलं हवंय। तुम्ही बघू शकता आपला पापड बघा मस्त फुलतो। आणखी एक टाकणार आहोत। मस्त फुलतात आपले पापड। हा पापड आपला आहे किती आणि आता तेलात टाकल्यानंतर बघा किती मस्त फुलतोय। असेच आता आपण तळून घेणार आहोत। हे पहा आपले कुरकुरीत असे तांदळाचे पापड इथे मस्त तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आणि मस्त फुललेत आणि लागतात पण एकदम भारी। तुम्ही या प्रमाणामध्ये पापड करायला घेतलेत ना तर मस्त होतात, अजिबात फेल नाही जाणार आणि लागतात पण एकदम मस्त। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।